श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. उद्धव म्हणाला, हे कमलनयन श्रीकृष्णा, पूर्वी आपण वर्ण, आश्रम, धर्म यांच्या आचार पाळणाऱ्या लोकांसाठी भक्तीचं साधन म्हणून जे काही सांगितलं होतं त्या स्वधर्माचं अनुष्ठान कसं करावं, काय केल्याने आपली भक्ती प्राप्त होईल, हे पूर्वी आपण हंसरूपाने ब्रह्मदेवांना या परमधर्माचा उपदेश केला होता. तो कालपरत्वे या जगातून नाहीसा झालेला असल्यामुळे आणि आपल्याखेरीज दुसरा कुणीही मला हे सांगणारा किंवा या धर्माचं रक्षण करणारा आढळत नाही. आणि म्हणून हे मधुसूदना, धर्माचा प्रवर्तक असणारा, धर्माचा रक्षक असणारा आणि धर्माचा उपदेशक असणारा असा तू पृथ्वीवरून निघून गेल्यानंतर आम्हाला याबद्दल कोण सांगेल. म्हणून मी अत्यंत प्रेमाने, भक्तीने युक्त होऊन आपल्याला हा प्रश्न विचारतो आहे. हे प्रभू, हे भगवंता, भक्ती प्राप्त करून देणारा हा धर्म आचरण्यासाठी योग्य पद्धतीने कसा आचरावा याचं मला सविस्तर वर्णन करून सांगावं. आपला परमभक्त असणाऱ्या उद्धवाने असा हा प्रश्न विचारलेला ऐकून भगवान श्रीकृष्णांना अत्यंत आनंद झाला. ते म्हणाले, उद्धवा, तुझा हा धर्मविषयक प्रश्न सर्वच प्राणीमात्रांच्या कल्याणाचा आहे, सर्वांनाच मोक्ष प्राप्त करून देणारा आहे, भक्ती प्राप्त करून देणारा आहे. आणि म्हणून मी तुला या धर्माबद्दल उपदेश करतो, ऐक. हेच मी हंस रूपाने येऊन ब्रह्मदेवाला सांगितलं होतं. जे मी ब्रह्मदेवाला सांगितलं तेच पुन्हा एकदा तुला सविस्तरपणे सांगतो. अत्यंत ध्यान देऊन ऐक. सत्ययुगामध्ये हंस नावाचा एकच वर्ण होता. त्यावेळेला सर्वजण जन्मताच कृतकृत्य झाले होते. म्हणून सत्ययुगालाच कृतयुग असं सुद्धा म्हणतात. सत्ययुग म्हणजेच कृतयुग. त्या युगामध्ये ओंकार हा एकच वेद होता. तपश्चर्या, पावित्र्य, दया, सत्य अशा 4 चरणांनी युक्त असा मीच बैलाचं रूप धारण केलेला धर्म होतो. निष्पाप आणि केवळ तप करणारे लोक शुद्ध अशा माझी उपासना करत होते. या साऱ्या गोष्टी सत्ययुगामध्ये किंवा कृतयुगामध्ये घडत असत. उद्धवा, त्यानंतर त्रेतायुग आलं. त्यावेळेला माझ्या हृदयातून प्राणांच्या द्वारे, माझ्या श्वासोश्वासातून ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद असे 3 वेद प्रगट झाले. आणि या वेदांपासूनच, ऋग्वेदापासून होता, यजुर्वेदापासून अध्वर्यू आणि सामवेदापासून उद्गाता
हे कर्मरूप भेद असणारे यज्ञ आणि या यज्ञांच्या रूपाने मीच प्रगट झालो. मीच या जगाच्या आरंभी विराट पुरुष बनून एकटाच वास करत होतो. माझ्या या विराट पुरुषाच्या शरीरापासून अनेक गोष्टींची निर्मिती झाली. माझ्या मुखापासून ब्राह्मण, माझ्या बाहूंपासून क्षत्रिय, माझ्या मांड्यांपासून वैश्य आणि माझ्या पावलांपासून शूद्र असे 4 वर्ण निर्माण झाले. त्यांचा स्वधर्म हीच त्यांना ओळखण्याची खूण होती. या विराट पुरुषाच्या माझ्या स्वरूपापासूनच माझ्या जांघ्यापासून गृहस्थाश्रम, माझ्या हृदयापासून ब्रह्मचर्य आश्रम, माझ्या वक्षस्थळापासून वानप्रस्थाश्रम आणि माझ्या मस्तकापासून संन्यास आश्रमाची उत्पत्ती झाली. शम, दम, तपश्चर्या, पवित्रता, संतोष, क्षमाशीलता, सरळपणा, भाबडेपणा, माझी भक्ती, दया आणि सत्य हे ब्राह्मण वर्णाच्या माणसांचे स्वाभाविक धर्म आहेत. धैर्य, शौर्य, बल, तेज, वीरता, औदार्य, सहनशीलता, उद्योगशीलता, स्थिरता, ऐश्वर्य आणि ब्राह्मणांची भक्ती हे क्षत्रियांचे धर्म आहेत. आस्तिकता, दानशूरपणा, दंभ किंवा खोटेपणा न करणे, ब्राह्मणांची सेवा करणे आणि धनसंचयाने संतुष्ट न होणे हे सारे वैश्य वर्णाचे धर्म आहेत. ब्राह्मण गायी आणि देवतांची निष्कपट भावाने सेवा करणे, सेवेतून जे काही मिळेल त्यामध्ये संतुष्ट राहून आपला उदरनिर्वाह करणे हे शूद्र वर्णाचे धर्म आहे. अपवित्रता, खोटं बोलणं, चोरी करणं, ईश्वर आणि परलोकांची फिकीर न करणं, खोटे खोटे भांडण करणं, काम, क्रोध, लोभ यांच्या आहारी जाणं हे सारे अंत्यज लोकांचे स्वभाव होत. हे उद्धवा, आता सर्वच धर्मांसाठी आणि सर्वच लोकांसाठी सर्वसाधारण धर्म कोणते आहेत ते मी तुला सांगतो. सर्व वर्णांसाठी सर्वसाधारण धर्म हेच आहेत की मन, वाणी आणि शरीराने कोणाचीही हिंसा करू नये, सत्याशी एकनिष्ठ राहावं, आढळ राहावं, चोरी करू नये, काम, क्रोध, लोभ यापासून दूर राहावं आणि सर्वच प्राणीमात्रांचं कल्याण होईल असंच आचरण करावं. हा सर्वांसाठी सर्वसमावेशक धर्म आहे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनी यज्ञोपवीत संस्कार धारण करून दुसरा जन्म प्राप्त करून घेतला असं समजून द्विज व्हावे. त्यानंतर गुरुकुलात जाऊन राहावे. तेथे इंद्रियांवर संयम ठेवून
आचार्यांचं आज्ञापालन करून वेदांचं अध्ययन करावे. मेखला, मृग चर्म, दंड, यज्ञोपवीत, रुद्राक्षमाळ आणि कमंडलू धारण करावं. डोक्यावर जटा वाढवाव्यात. रंगीत आसनावर बसू नये. कुश वगैरे साधने बसण्यासाठी वापरावीत. केस आणि नखे कधीही कापू नयेत. स्नान, भोजन, जप, हवन आणि मलमूत्र विसर्जन करताना मौन पाळावं. वस्त्रे धुवत बसू नये. हौस म्हणून त्यामध्ये वेळ घालवू नये. ब्रह्मचर्याचं पालन करावं. वीर्यपतन होऊ देऊ नये. समजा वीर्यपतन झालंच तर पाण्याने स्नान करून प्राणायाम करून गायत्री मंत्राचा जप करावा. ब्रह्मचर्य आश्रमात असणाऱ्या या साधकाने, शिकणाऱ्या विद्यार्थ्याने पावित्र्य सांभाळून एकाग्रतेने अग्नी, सूर्य, आचार्य, गाय, ब्राह्मण, गुरु, वृद्धजन आणि देवदेवतांची उपासना करावी. सायंकाळी आणि प्रातःकाळी मौन धारण करून स्नान, संध्या आदी गोष्टी करून गायत्री मंत्राचा जप करा. आचार्य हे माझंच स्वरूप आहे असं समजून आचार्यांचा कधीही अपमान करू नये. त्यांचे दोष पाहू नयेत. त्यांच्याकडे दोषपूर्ण नजरेने बघू नये. आपले गुरु हेच सर्व देवमय आहेत असं समजून त्यांच्या आज्ञेचं पालन करावं. सकाळ संध्याकाळ भिक्षा मागून आणून ती गुरूंसमोर अर्पण करावी. त्यांची आज्ञा घेऊनच मग त्याचा वापर करावा. आपले गुरुजी, आचार्य कुठे जात असतील तर त्यांच्या मागे मागे राहावे. ते झोपल्यानंतर त्यांच्या जवळपासच झोपावे आणि ते बसले असतील तर त्यांच्यासमोर हात जोडून उभं राहावं. आपल्याकडे कमीपणा घेऊन सदैव त्यांची सेवा शुश्रूषा करून त्यांची आज्ञा पालन करण्यातच तत्पर असावं. ते जेव्हा आपणहून शिकवतील तेव्हाच शिकावं. आपण स्वतःहून त्यांना शिकवण्याबद्दल कोणत्याही प्रकारचा आग्रह धरू नये. विद्याध्ययन करत असताना इतर सर्व सुख आणि उपभोगांपासून दूर राहावं. आपण गुरुकुलामध्ये आहोत याची जाणीव ठेवावी. ब्रह्मचर्य व्रत अखंड राहू द्यावं. ब्रह्मचार्यांना जर ब्रह्मलोकामध्ये जाण्याची इच्छा असेल तर त्याने आपलं हे ब्रह्मचर्य व्रत आजन्म पाळावं. जन्मभर त्याने नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळून वेदांचं अध्ययन आणि अध्यापन करण्यासाठीच आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करावं. आचार्यांच्या सेवेमध्ये समर्पित राहावं. असा ब्रह्मचारी तेजाने संपन्न असतो. त्याची सर्व पापे नष्ट होतात. त्याने अग्नी, गुरु आणि आपलं शरीर आणि सर्व प्राण सर्व प्राण्यांच्या ठिकाणी
माझी म्हणजे परमात्म्याची दृष्टी ठेवून माझी उपासना करावी. सर्वांमध्ये मीच आहे असा भाव ठेवून एकच परमात्मा सगळीकडे आहे या नजरेने माझी भक्ती करावी. स्त्रीकडे पाहू नये, तिला स्पर्श करू नये, तिच्याशी बोलू नये, तिची चेष्टा मस्करी करू नये आणि मैथून करणाऱ्या प्राण्यांकडे सुद्धा पाहू नये. उद्धवा, शुचिता, आचमन, स्नान, संध्या, सरळपणा, तीर्थसेवन, जप, तप, सर्व प्राण्यांच्या ठिकाणी मलाच पाहणे, मन, वाणी आणि शरीराचा संयम हे नियम सर्वच आश्रमांना लागू आहेत. तरीसुद्धा ब्रह्मचर्य आश्रमासाठी हे विशेष लागू पडतात. अस्पृश्यांना शिवू नये, अभक्ष्य वस्तू खाऊ नये, हीन दीन लोकांशी बोलू नये, हे नियम सर्वांसाठीच आहेत. एखाद्या ब्रह्मचार्याला जर गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा असेल तर आपल्याला अनुरूप आणि उत्तम गुणलक्षणांनी युक्त अशा कुलीन कन्येशी विवाह करावा. ती वयाने लहान असावी आणि आपल्याच वर्णाची किंवा खालच्या वर्णाची असावी. अशा प्रकारे ब्रह्मचर्य आश्रम पालन करावा. गोपाल कृष्ण भगवान की जय.